दुसऱ्याला दुःख त्रास देणाऱ्या व्यक्तींचा देव कसा न्याय करतो? निसर्ग नियम आहे, पेरावे तसे अनेक पटींनी अधिक होऊन उगवते. स्वामी महाराज म्हणतात की मूर्ख लक्षणे आहेत ते लक्षात घेऊन मंगल आचरण करावे. मूर्खासारखे अजिबात वागू नये. तसेच काही लोक कळते पण वळत नाही असे मूर्खासारखे वागतात. जसे की चोरी करणे, चहाडी करणे, तळतळाटयुक्त पैसा कमवणे. या विकारांमुळे दुसऱ्यांना त्रास होत असतो, त्याचे फळ तसे मिळत असते. उदाहरणच द्यायचे झाले तर तळतळाटयुक्त पैसा मिळवला की तो एकतर न्यायालयात वाया जातो किंवा रुग्णालयातून खर्च होऊन जातो. व्यसन लागले की किती पण पैसा असेल तरी तो कमी पडू लागतो. प्रत्येकाला वाटतं की तो सुखी आहे. खरंच तो सुखी आहे का? सुख प्रत्यक्षात असो वा नसो, पण तो मनुष्य मानून जगायचे असते हे आपल्या हाती असते. जीवनात हरघडी दुःख आहे. कधी काळाची झडप पडेल ते सांगता येणार नाही. आजकाल हसता हसता हार्ट अटॅक येतोय, भूकंप, वादळ वारा, अनेक जीवघेणे अपघात. ही काय सुखाच्या गोष्टी आहेत का? निसर्ग त्याचे काम करत असतो, त्यात कित्येक जीव जात असतात. माणूस पण एक जीव आहे. परमेश्वराच्या लेखी सगळे जीव सारखेच. प्रत्येकाचा मृत्यू हा अटळ आहे. त्याचं अप्रूप माणसाला सुख आणि दुःखाच्या भावना मानवाला आहेत. सापाच्या तोंडातला बेडूक मासा खायला विसरत नाही. तसेच माणूस दुःख करीत राहिला तर या सुंदर जगाला पारखता येईल. सकारात्मक राहिल्यानेच सुखाचा अनुभव येईल, अन्यथा दुःख तर प्रत्येक क्षणी आपल्या आजूबाजूला आहे. दुसऱ्याला दुःख देणारा, कीव देणारा सुखात राहूच शकत नाही. हा प्रत्येकाचा समज आहे. माणसाला हृदय आहे, आत्मा आहे. त्या अंतःकरणात दुसऱ्याला दुःख दिल्याचे सतत टोचत राहते. ज्याला दुःख दिलं तो मलमपट्टी करून झोपेल. पण तुमचं काय? आज तुम्ही त्याला दुःख दिले, उद्या दुसरा कोणी तुम्हाला दुःख देणार. हे कशावरून की तुम्ही सुखी राहणार? गुंड कधी सुखात जगतो का? कायद्याच्या भीतीने तोंड लपवून तो प्रत्येक क्षणी जगत असतो. कधीतरी वयाची 50शी ओलांडली. सुखात जगायचे तर समाज किंवा दुसरा सुखाने जगेल तर मजा येईल. पक्षी किलबिलाट करून मजेने एकत्र जगतात, पण माणसाला ते कळत नाही. दुःखात आणि सुखात अश्रूंचे महत्त्व काय? तर दुःखात मनावरचा ताण कमी होतो आणि मन मोकळे होते. हृदयावर येणारे दडपण हळूहळू शांत होते. म्हणजेच माणूस स्वतः दुःखातून बाहेर येण्यासाठी अश्रू उपयोगी पडतात. सुखात जास्त आनंद झाल्याने अतिउत्साहात माणसाला हृदयाचा भरगच्च ताण होऊ शकतो. म्हणून आनंद अश्रू त्याचे महत्त्व आहे. माणसाला एक अनुभव जीवनात स्वतःची परीक्षा घेण्यास उत्तम आहे. काही लोकांना दुसऱ्याचे सुख बघवत नाही. असे म्हटले जाते की दुःख वाटल्याने कमी होते आणि सुख वाटल्याने ते दुप्पट होते. पण प्रत्यक्षात समाजात आपल्याला असे होताना काही दिसत नाही. आपल्याकडे काही, थोड्याकडे फार जास्त आणि बहुसंख्यांकडे खूप कमी अशी भौतिक सुखाची वाटणी झालेली आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे नाही त्यांनी वरकरणी कितीही आनंदाचा आव आणला तरी त्यांना दुसऱ्याचा आनंद पाहून पोटात दुखतेच दुखते. सारखे दुसऱ्यांनाच सगळे चांगले का मिळावे? आपला नंबर कधी लागणार, येणार की नाही?
अशी अनेक प्रश्न त्यांना लगेच मनात येतात. यालाच नजर लागणे सुद्धा म्हटले जाते. सर्वांना सर्व मिळाले असले तर सर्वांची समाधानाची पातळी एकाच ठिकाणी असण्याची शक्यता जास्त. तरीही मत्सर, हेवा हे मानवी मनाचे आविष्कार असणारच. स्वार्थ हा खूप प्रबळ असतो आणि सर्व काही मला प्रथम हवे, माझाच नंबर पहिला, मलाच जास्त हवे, हा हव्यास खूप मोठ्या प्रमाणात सर्व मानवात आढळतो. काही प्रमाणात आपण संस्कार सुद्धा तसे स्वार्थाने आणि स्पर्धेचे करत असतो. ते जर सहकार्याचे करण्यावर भर जास्त दिले, जसे आफ्रिकेतील काही जमातीत आहे, तर ही वृत्ती कमी होऊ शकते. संस्कार करत असताना सदसद विवेक बुद्धी म्हणजे तारतम्य बाळगून बऱ्या वाईटाची निवड केली तर त्याचे संस्कार मुलांना तरी स्वार्थी वृत्ती कमी होण्यास मदत होईल. सुख पाहता जीवा पाडे, दुःख पर्वता एवढे, धरी धरी आठवण, माने संताचे वचन. सुखी आहे वाटणे ही एक मनाची स्थिती आहे आणि ती उत्पन्न व्हायला कारण इतर असू शकतात. आपली वृत्ती जर आपल्याहून देखील कमी असलेल्याकडे वळवली तर आपण तुलनेत सुखी वाटतो. पण जर आपल्यापेक्षा जास्त कोणी असेल, जास्त त्याच्याकडे असेल, तर त्याच्याकडे पाहून आपणास दुःख नक्कीच होणार. म्हणून समाधान जोवर मिळत नाही तोवर मी सुखी नाही ही भावना मनात उत्पन्न होऊ शकते. एक आसुरी आनंद मिळत असल्याने सुखी राहतात, पण ते थोड्या काळासाठीच, कारण केलेले कर्म त्यांना काहीही स्वस्थ बसू देत नाही. पण लोकांना दाखवायचे कसे तर जनमानसात बळेच अवसान आणून दाखवतात. आम्ही सुखी नाही, श्रीमंत आहोत, अशी व्यक्ती दुसऱ्यांना त्रास देणारी. आतून शरीर आणि घर पोखरलेले असते, कोणत्या क्षणी ढासळेल हे भीतीचे सावट असते. पण ते उतार वयात, कारण तेव्हा तो व्यक्ती हतबल असतो. फक्त पाहावे लागते उघड्या डोळ्यांनी, तेव्हा फार चिंता नको. नियतीचा आसूड आवाज करीत नाही, मारला तरी दुसऱ्या माणसाला दिसत नाही. दुसऱ्याच वाईट विचार करणाऱ्या व्यक्तीचा घडा भरल्यावर ते सुद्धा निश्चितच दुःखी होतात. माणूस आयुष्यात एकटाच सुखी राहू शकत नाही. याचे एक उत्तम उदाहरण द्यावे तर एकच व्यक्ती डोळ्यासमोर येते. लहानपणी पोगोवर एक सिरीज लागायची, मिस्टर बीन. आठवत असेल तुम्हाला. मला वाटतं इथे कोणी नसेल की ज्यांनी ही सिरीज पाहिली नसणार. हा माणूस आपली सर्व कामे स्वतःच करतो. त्याचा एकच साथीदार तो म्हणजे त्याचा छोटा खेळण्यातला अस्वल. तो त्याला खऱ्या लोकांपेक्षाही जास्त मानतो. त्याचा रोजच्या कामांमधला वेडेपणा आणि त्याचे चातुर्य तो कसे वापरतो यावर ही सिरीज अवलंबून होती. तोंडातून फारसे शब्द बाहेर पडत नाही तरी त्याचा मनोरंजक अंदाज आणि कामगिरी पाहून अख्खं जग पोट धरून हसत सुटते. लहानपणापासून बोबडा, नीट बोलता येत नसल्याने त्याला फार द्वेष मिळाला. लोक त्याच्या सोबत काम करायला नाकारत होते, पण त्याने जिद्द नाही सोडली. त्याने आपली स्वतःची सिरीज निर्माण केली आणि जगप्रसिद्ध झाला. चार्ली चॅप्लिन नंतर आजच्या तारीखमध्ये मिस्टर बीनचे नाव येते. असा हा अफलातून अभिनेता रोवन अंतकिसो या जगाला मिळाला. सर्व वयांमध्ये त्याने एक वेगळा चाहता वर्ग निर्माण केला. जीवनात कधीच हार मानायची नाही हे त्याने शिकवले. एकटा माणूस अख्ख्या जगाला हसवू शकतो, फक्त जिद्द आणि चिकाटी. तुमचं यश तुमच्या डोळ्यासमोर असतं, फक्त तुमचे फिक्कट प्रयत्न त्याला लांब लांब ढकलत असतात. म्हणून एकटेपणाचा चांगला सदुपयोग करा आणि स्वतःवर काम करा, दुसऱ्यांवर नको.
सर्व कामे कशी रीतसर होतात हे पहा, तुम्ही नक्कीच तुमच्या आयुष्यात यशस्वी व्हाल. माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो, आनंद हा आपल्या मानण्यात असतो. मानले तर सर्वच गोष्टीत आनंद आहे, नाही मानले तर सर्वच गोष्टींमध्ये दुःख. त्यामुळे माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो, तुम्ही प्रत्येक क्षणात आनंदी राहा, आनंदी राहा, आनंदी राहा. क्षणोक्षणी जर तुम्हाला आनंदी राहायचे असेल तर तुम्ही स्वामी माऊलींचे विचार आपल्या जीवनात आचरणात आणा. त्यासाठी तुम्ही लगेच ह्या व्हिडिओला लाईक करून स्वामी सेवा आणि मी ह्या भक्तिमय प्रेरणादायी मोटिवेशनल चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी माझी माऊली, मी स्वामीचा भक्त असे टाईप करा आणि हा व्हिडिओ आपल्या आप्तजनांना, जी आपल्यावर जळत आहे, जी आपलं वाईट व्हावं असं चिंतत आहे, अशा व्यक्तींना शेअर करा. सतत माऊलींच्या नामस्मरणांमध्ये राहा, कारण स्वामी माऊली आपल्या पाठीशी असतील तर आपल्याला अशक्य असे काहीच नाही. अशक्य ही शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ.